कुरकुरीत काकडी कडू होती तर काकांनी काकूवर कुरकुर केली. हं? आज काय तुझा हा मूड ग, टंग ट्विस्टर एकदम. अगं तू ही प्रोसेस करतेय ना, हा तर ह्याच्यावरून मला काकडीत असलेल्या एका कंपाऊंडचं नाव आठवलं आणि म्हणून हा बर. टंग ट्विस्टर एकदम सुचला. पण छान आहे मुलांना सांगायला हा. हो. त्याचं नाव आहे कुरकुर बिटासिन. कुरकुर बिटासिन. हा. ओ. तर काय असतं की काकडीचा जो वेल असतो हा. त्याचं ते प्रोटेक्टिंग नेचर असतं की त्याच्यात ते बरोबर. कुरकुर बिटासिन नावाचं कंपाऊंड असतं अच्छा. जे थोडंसं चवीला कडू असतं. बर. म्हणजे साधारण कुठल्याही वन्य प्राण्यांनी काकडी खाऊ नये म्हणून झाडांनी केलेली ती प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे. हो. म्हणून साधारण ते पानं आणि देठ हा. त्याच्यामध्ये जास्ती सापडतं. म्हणून हा जो ओके. काकडीचा वरचा भाग आहे हा. त्याच्यामध्ये ते सगळ्यात जास्ती असतं. ओ अच्छा. आणि मग त्याच्यातनं उतरतं का कधी कधी? हा, आणि कडू मग काकडी त्याच्यातनं लागते. कधी कधी ते उतरतं आणि मग कधी कधी त्याचं पर्सेंटेज जास्ती जास्ती असतं असतं. म्हणून मग अख्खी काकडीच आपल्याला कडू कडू लागते. लागते हो. आणि मग ती काकडी काही आपण खात खात नाही. नाही. आमच्या काकू आहेत ना, त्यांनी मला ही पद्धत शिकवली अगं. त्या काय म्हणतात, आपण नैवेद्य वगैरे करतो तेव्हा हो. काकडीची कोशिंबीर खमंग काकडी तर असतेच. हा, तर मग त्यावेळेस आपल्याला चव नाही बघता येत की काकडी कडू आहे की नाहीये नाहीये वगैरे. देवाला दाखवायचं म्हणून आपण चव घेत नाही. हो. मग त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की प्रीती तू ना हे असं करत जा आणि हे असं केल्यावर ना हा जो असा फेस येतो ना तो धुवून टाकायचा म्हणजे काकडी कडू लागत नाही. हा बरोबर. आता हा जो पांढरा फेस दिसतोय ना हा. हे म्हणजे ते कुरकुर बीट असेल. ओ अच्छा. हा, आणि कधी कधी त्याच्यामुळे काय होतं अगं की पोटात गॅस तयार होणं किंवा पोट फुगणं अशा बरोबर. समस्या त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतात. हा. म्हणून हे काढून टाकलेलं जास्ती चांगलं असतं. ओके. मी तर आता सरसकट कधीही काकडी चिरायची असेल ना हो तर असंच हे करते म्हणजे जेणेकरून शंकाच नको आपल्याला की काकडी कडू होईल वगैरे. हो. आपल्या व्ह्युअर्सना ते दाखवायचं का तो पांढरा फेस? येस चालेल. हे बघा आता असं हे देठ असं कापून इथे फिरवलं की हा असा फेसासारखा भाग येतो ना पांढरा पांढरा तो काढून टाकायचा. त्याला काय म्हणतात ग मानसी? कुरकुर बिटासिन. ओ. प्रीती, मागचा जो आपला कैरी स्पेशल एपिसोड होता हा. त्याच्यात मी सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी हा. आपली शरीरातली सगळी ऊर्जा ही तिथे वापरली जाते. हो बरोबर. त्यामुळे साहजिकच पचनासाठी जी ऊर्जा लागते ती कमी पडते. हो त्यामुळे आपली उन्हाळ्यात पचनक्रिया मंद झालेली असते बरोबर. किंवा काही लोकांची पचनशक्तीच कमी असते. हो. तर मग अशा लोकांसाठी तू आज कुठची खास रेसिपी घेऊन आली आहेस? हा. उन्हाळ्यात आपण काकडी खातो ती म्हणजे चकत्या करतो, कोशिंबीर करतो, खमंग काकडी, रायता सगळ्या हो. प्रकारात आपण काकडी खातो किंवा काही काही जण काकडीचं ज्यूस पण पितात. पण आज आपण एक मस्त माझ्या सासूबाईंची स्पेशल भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहे. ते म्हणजे काकडीचं थालीपीठ. ओ वाव. आणि ना ह्याला खूप काही आपलं नेहमी असतं तसंच घरगुती जे काही सामान असतं त्याच्यातनं मस्त रेसिपी होते आणि उन्हाळ्यात तर खायला अगदी छान वाटते. हो, कारण का काकडी म्हटलं की उन्हाळा Yes. एकदम कनेक्टिंग आपण त्याला समजतो. येस करेक्ट. तर मी आता तुला सांगू साहित्य काय काय हो, लागतं ते. चालेल. चल. आपल्या काकडीच्या थालीपीठासाठी लागणारं साहित्य 2 मध्यम आकाराच्या काकड्या. इथे एक मोठी आणि एक छोटी आहे तर तुम्ही या साधारण आकाराच्या 2 काकड्या घ्या. एक मोठा बाउल भरून कणिक, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. आता हे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता. अर्धा चमचा ओवा आणि मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया. हे बघा आता मी इथे आपण सालीसकट काकडी वापरतोय त्यामुळे काकडी अगदी स्वच्छ 2-3दा धुवून घ्यायची आहे. कारण आजकाल खूप पेस्टिसाईडचा फवारा असतो आणि कधी कधी तर वॅक्स पण लावलेलं असतं बरं का. त्यामुळे छान धुवून पुसून घ्यायची काकडी जेणेकरून आपल्याला त्याचा अपाय होणार नाही. आता अजून एक म्हणजे इथे ही जी खिसणी आहे तर ह्याच्यात 2-3 सायझेस आहे खिसायला. तर मी नेहमी हा मीडियम प्रिफर करते. पण तुम्हाला थालीपीठात काकडी दाताखाली थोडंसं यायला हवी असेल, आवडत असेल टेस्ट तर तुम्ही मोठ्या खिसणीच्या ह्याच्याने पण करू शकता. काकडी ही पचायला जड असते कारण का त्याच्यात इनसोल्युबल फायबर्स असतात. हे फायबर्सनं पाण्यामध्ये किंवा डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये विरघळत नाहीत. ते आपल्या
डायजेस्टिव्ह ट्रॅकमधनं डिरेक्टली आपल्या खालच्या भागात जातात आणि ही प्रोसेस होत असताना ते पाणी शोषून घेतात आणि ह्याच पाणी शोषून घेण्यामुळे आपल्याला ते जड वाटतात. पण ह्या सगळ्यामुळे काय होतं तर आपल्या इंटेस्टाईनची मूव्हमेंट होते आणि त्यांना ॲक्टिव्ह राहायला चालना मिळते. म्हणूनच हे इनसोल्युबल फायबर्स आपल्याला कॉन्स्टिपेशन ह्या त्रासापासून वाचवतात आणि शिवाय त्याच्यामुळे आपल्या इंटेस्टाईनचं आरोग्यसुद्धा अगदी उत्तम राहण्यास मदत होते. म्हणूनच आपण पाहिलं की इथे प्रीतीने सालासकट काकडी किसून घेतलेली आहे. आता आपण किसलेल्या या काकडीमध्ये बाकीचे सगळं जिन्नस घालूया. ओवा घालते मी अर्धा चमचा. लाल तिखट 1 चमचा. तुम्हाला थोडं अजून छान झणझणीत पाहिजे असेल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ. तुम्हाला जशी आवडत असेल तसे तुम्ही कोथिंबीर त्यात घालू शकता. झालं, आता सगळे जिन्नस टाकून झालेले आहे. आपण छानपैकी कालवून घेऊया त्याला. आता ना एक 5 मिनटं हे झाकून मी साईडला ठेवते, कारण तिखट मीठ हे घातलेलं आहे त्यामुळे काकडीला अजून छान पाणी सुटते. हां, हे बघा 5 मिनटं झाले, छान अजून पाणी सुटलं आहे. आता मी यात कणिक घालते आणि छान मळून घेते. इथे तुम्हाला जर काकडीला पाणी कमी वाटलं कणकेच्या हिशोबाने तर आपण थोडं वरून पाणी घालू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ह्यात आपण ना कणकेच्या ऐवजी किंवा बरोबर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ हेही घालू शकतो. इथे जशी आपण काकडी टाकली आहे ना, तर आयांना नेहमी कसं असतं की मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या गेल्या पाहिजे. तर ह्यात मी लेकीला देताना काय करते, थोडासा दुधी खिसून घाल, थोडं गाजर खिसून घाल. अगदी बारीक खिसणीने खिसलं तर त्यात पत्ता पण लागत नाही. काकडीची चव तर तशी आपली कायम राहतेच. इथे मी थोडंसं तेल घेऊन छान मळून घे. बघा आता आपलं छान हे मळून झालेलं आहे. आपण थालीपीठं थापायला घेऊया. आता मी तव्याला थोडं तेल लावून घेते. तेल ना मगाशी साहित्यात सांगायचं राहिलं, आपल्याला जसं आवडत असेल तसं तेल लावून घे. अगदी नॉनस्टिकच्या ह्याच्यावर तर काही तेल न लावता पण होतं, पण खमंगपणा जरा कमी असतो. तुमच्या घरी जितकं तुम्हाला जाड पातळ आवडत असेल त्याप्रमाणे आपण थालीपीठ थापून घेऊया. आतपर्यंत शिजावं म्हणून हे 5 गोळे. आता हा तवा आपण गॅसवर ठेवूया. छान थोडं मीडियम फ्लेमवर ठेवायचं. छान व्यवस्थित दोन्ही बाजूनी काकडीचं थालीपीठ आपण भाजून घेऊया. इथे आपण बघतोय की काकडी किसल्याच काकडीला भरपूर पाणी सुटलं आणि हे कशामुळे होतं तर काकडीमध्ये जवळजवळ 96% एवढं पाण्याचं पर्सेंटेज असतं. त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्याच्यामुळे उष्णतेचा त्राससुद्धा कमी होतो. उन्हाळ्यामध्ये घामावाटे पाणी आणि खनिज ही मोठ्या प्रमाणावर शरीरातनं बाहेर पडतात. त्यामुळे रक्तातील पाण्याचं पर्सेंटेज कमी होतं आणि शिवाय ह्या सगळ्यामुळे किडनीवर सुद्धा ताण येतो. पण काकडीत असलेल्या ह्या पाण्यामुळे रक्तातील पाण्याची लेव्हल आपली मेंटेन केली जाते. याचंच एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं
तर उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्यांचं पाणी खूप कमी झालेलं असतं, त्यामुळे त्याच्यात असलेला कचरा तिथेच तुंबून राहतो. पण पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचा फ्लो वाढतो तेव्हा तो सगळा कचरा फ्लश आउट केला जातो. काकडीमुळेही रक्तातील पातळी अशीच वाढली जाते आणि त्यामुळे युरिन थ्रू आपला सगळा कचरा फ्लश आउट केला जातो. काकडीमुळे ही जी सगळी प्रोसेस आपण पाहिली त्यालाच आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये नॅचरल डायुरेटिक असं म्हणतो, म्हणजे ज्याच्यामुळे युरिनचा पर्सेंटेज वाढतं आणि तिचा फ्लो विदाऊट त्रासासह आपल्याला फ्लश आउट करता येतो. शिवाय काकडीमुळे पित्ताचा त्राससुद्धा कमी होतो. काकडीमध्ये पाण्याव्यतिरिक्त अजून 2 नॅचरल डायुरेटिक असतात, ती म्हणजे 2 खनिजं, सल्फर आणि सिलिकॉन. आता सल्फरचं फंक्शन काय असतं तर आपल्या रक्तामधील टाकाऊ पदार्थ आणि टॉक्सिक सबस्टन्सेस हे युरिन थ्रू बाहेर काढणं हे त्याचं मुख्य काम असतं. तर सिलिकॉन आणि सल्फर या दोघांना आपण असं म्हणू शकतो की रक्तामध्ये जे क्रिएटिनिन आणि युरिक ॲसिड असतं हे दोन्हीही टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराबाहेर काढण्यासाठी ते आपल्या किडनीला सपोर्ट करतात. त्यामुळे किडनीवरचा ताण खूप कमी होतो. साहजिकच हे सगळे टॉक्सिक सबस्टन्सेस शरीराबाहेर गेल्यामुळे आपली किडनी ही स्वच्छ राहते आणि त्यामुळेच किडनी स्टोन ह्याचा धोकासुद्धा कमी होतो. काकडीमध्ये अजून एक कंपाऊंड सापडतं, ते म्हणजेच पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडंट्स. तर हे अँटीऑक्सिडंट्स काय करतात तर आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सना नष्ट करतात. थोडक्यात पाहूयात की हे फ्री रॅडिकल्स म्हणजे काय. तर फ्री रॅडिकल्स म्हणजे अनस्टेबल असलेले मॉलिक्युल्स असतात, जे स्वतःला स्टेबल करून घ्यायला आपल्या शरीरातील ज्या निरोगी पेशी असतात, प्रोटीनचे मॉलिक्युल्स असतात किंवा DNA स्ट्रक्चर्स असतात, ह्या सगळ्यामधून ते भराभरा इलेक्ट्रॉन्स घ्यायला लागतात आणि स्वतःला स्टेबल करून घेतात. पण त्यामुळे होतं काय तर आपल्याला अशक्तपणा जाणवतो, स्किनवरती सुरकुत्या येतात, कधीकधी त्याच्यातनं कॅन्सरसुद्धा उद्भवू शकतो. पण मग हे पॉलिफिनॉल्स काय करतात तर ते हा आपल्याला त्रासच होऊ देत नाहीत. त्यांचं मुख्य काम हे असतं तर त्या फ्री रॅडिकल्सना नष्ट करणं. ह्या अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याला आपण LDL असं म्हणतो, ते सुद्धा कमी होतं. शिवाय ते आपलं BP सुद्धा मेंटेन ठेवतात आणि ह्या सगळ्यामुळेच आपलं हार्टसुद्धा हेल्दी राहतं. काकडीमध्ये असलेले विटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे पाण्यात विरघळणारे असतात. असं पाणी म्हणजे जास्ती झालेलं पाणी जर आपण टाकून दिलं किंवा काकडी जास्ती शिजवली तर हे सगळे न्यूट्रियंट्स हे वाया जातात. पण इथे आपण पाहिलं की काकडी किसतानाच त्याला भरपूर पाणी सुटलं होतं. शिवाय प्रीतीने त्याच्यात मीठ घातलं, त्यामुळे त्याला अजून पाणी सुटलं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण कणिक त्याच्यातच मळली, म्हणजे वरून कुठचंही एक्स्ट्रा पाणी आपण त्याच्यात घातलेलं नाही. त्यामुळे सगळे न्यूट्रियंट्स जास्तीत जास्त रिटेन करायचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. हे बघा, एका साईडने छान खमंग झालेलं आहे, दुसरी साईड पण छान तसंच खमंग खुसखुशीत भाजून. हे बघा, आता दोन्ही साईडनी छान खमंग खरपूस भाजून झालेलं आहे. आपलं काकडीचं थालीपीठ तयार आहे. आता साधारण दुसऱ्या थालीपीठाच्या वेळेस काय होतं, तवा आपला तापलेला असतो. तर पूर्वीच्या काळी आपल्या आजी, आई वगैरे छान मऊ तलम कापड ओलं करून घ्यायच्या आणि त्याच्यावर थापायच्या. काल ना हे असं शीट मिळतं थालीपीठासाठी किंवा काही जण पुरणपोळी करायला पण वापरतात. तर त्याच्यावर थोडा तेलाचा हात लावून थापून घ्यायचं आहे आपल्याला. जेणेकरून काय आहे, परत तो तवा थंड करा, परत थापा, हे वेळ वाया जात नाही आपला. आता आपण हे थालीपीठ तव्यावर टाकू. तवा गॅस इकडे मंद पाहिजे हा, अगदी छान सुटून आलं. आणि आता इथे आपण
ते होल करून घेऊ आणि त्यात थोडं तेल टाकूया आणि परत मागच्याच थालीपीठासारखी प्रोसेस करून छान खमंग मंद आचेवर थालीपीठ करून घेऊ. आता आपण थालीपीठ सर्व करूया. त्यासाठी थालीपीठाच्या जोडीला छान घट्ट दही, लागलंच तर लोण्याचा छान गोळा, झणझणीत ठेचा, पुदिना कैरी चटणी, असं तुम्हाला आवडतं त्या कशाबरोबरही तुम्ही छान थालीपीठ खाऊ शकता. तर उन्हाळा स्पेशल छान काकडीचे खमंग थालीपीठ तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि ह्याचा आस्वाद घ्या. मस्त झालंय प्रीती मावशी. आणि अशाच अजून इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काकडीमधील ही सगळी माहिती चरक संहितेमध्ये एका छोट्याशा श्लोकात सामावलेली आहे. मुखप्रियं च रुक्षं च मूत्रलं त्रिपुसं त्वती ऐर्वारुकं च संपक्वं दाहतृष्णाक्लमार्तिनुत. याचाच अर्थ असा होतो की त्रिपुस म्हणजे खीरा, ज्याला आपण पाणकाकडी म्हणतो, आणि ऐर्वारुक म्हणजे काकडी, काही ठिकाणी त्याला वाळकं असंही म्हणतात. या दोन्हीही मधुर रसाच्या गुरु असणाऱ्या, पोटात वायू निर्माण करणाऱ्या, शीत स्वभावाच्या, सगळ्यांना आवडणाऱ्या, मूत्रकर म्हणजे आपण नॅचरल डायुरेटिक पाहिले ना ते सगळे, आणि संपक्व म्हणजे पिकलेली काकडी ही दाह, तृष्णा आणि श्रमपीडा दूर करते.